अक्कलकोट तालुक्यात प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबळे यांच्या विरोधात मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांनी अर्धनग्न आंदोलन सुरू केल्याने शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे। प्रशांत आरबळे यांनी विभागीय आयुक्तांच्या अधिकाराचा वापर करून तालुक्यातील 25 शिक्षकांची प्रतिनियुक्ती केल्याचा आरोप कट्टीमनी यांनी केला आहे। या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ते गेल्या महिनाभरापासून आंदोलन करत आहेत। मात्र प्रशासनाकडून या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संतप्त झालेल्या कट्टीमनी यांनी बुधवारी आंदोलन तीव्र करत अर्धनग्न आंदोलन सुरू केले। त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली आहे। याशिवाय लवकर तोडगा न निघाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। या आंदोलनामुळे अक्कलकोट तालुक्यातील शैक्षणिक आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू असून प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे। आज उपोषणाला 1 महिना पूर्ण झाला आणि दुसरा दिवस आहे। तरी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांचे प्रतिसाद मिळत नाही आहे। म्हणून आजपासून अर्धनग्न उपोषणास सुरुवात केलेली आहे आणि 30 तारीखपर्यंत अर्धनग्न, 30 तारीखनंतर पूर्णनग्न अवस्थेत उपोषण करणार आहे। त्याला सर्व कारणीभूत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकारी आहे। ज्या बदली केलेले जे आहेत गट शिक्षण अधिकारी त्यांना त्यांनी पाठीशी घालत आहे। त्यामुळे आम्ही इथं उपोषण बसलं आहे। त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत ही उपोषण चालूच राहणार आहे। जे विभागीय आयुक्तांचा अधिकार वापरून बदल्या केलेल्या आहे अक्कलकोटचे गट शिक्षण अधिकारी प्रशांत आरबळे यांनी त्यांनी म्हणजे विनाकारण त्यांचे अधिकार नसताना सुद्धा बदल्या केलेल्या आहे। त्यांच्यावर म्हणजे शिक्षकांना त्रास होण्यासाठी बदल्या केलेल्या आहे विनाकारण मलिना मारण्यासाठी। आणि त्यांच्या विरोधात मी तक्रार केलं होतं, 1.5 वर्ष झाला। त्या तक्रारीचे अजूनही पूर्ण झाले, चौकशी झालं, सगळं झालेलं आहे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या फाईलवर सहीसुद्धा झालेलं आहे। ते फाईल काढून उघड ठेवून टाकलेलं आहे। त्याला कोणाचं पाठिंबा आहे काय कळेना, काय राजकीय आहे काय सामाजिक आहे काय अधिकाऱ्यांचं आहे काय कळेना। ते फाईल बाहेर येऊपर्यंत मी उपोषण चालू ठेवणार।